उमेदवारांचे आरोप प्रत्यारोप, ऊसाचे फड पेटवणे, कार्यकर्त्यांना होणारी मारहाण यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सेन्सिटिव्ह संवेदनशील झालेला आहे. नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असा होत चाललेला मतदारसंघ म्हणजे कोरेगाव मतदारसंघ होय. या मतदारसंघात विधानसभेचे आमदार महेश शिंदे आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार मुकाबला होत आहे आणि दोघेही उमेदवार पेटून उठलेत. त्यांच्यापेक्षा त्यांचे कार्यकर्ते जास्त पेटून उठलेलंच आपल्याला दिसून येतं. दोघांनाही आपापली आमदारकी टिकवायची आहे. शशिकांत शिंदे इथून 2 वेळा आमदार होते, तर महेश शिंदे हे गेल्या 5 वर्षापासून इथे आमदार आहेत. पण दोघांनाही विधानसभेची आमदारकी टिकवायची आहे किंवा शशिकांत शिंदेना परत पाहिजे, महेश शिंदेना ती टिकवायची आहे. आता प्रश्न असा आहे की विधानसभेला निकाल काय असेल. दोघांनीही विकास कामे केलेल्याचा दावा केलाय. शशिकांत शिंदे त्यासाठी गेल्या 10-15 वर्षाचा दाखला मतदारांना देत आहेत प्रचार सभांमधून वगैरे. परंतु गेली 5 वर्षे ते विधान परिषदेवर होते आणि त्याला मर्यादा होत्या, कारण सरकार हे त्यांच्या बाजूचं नव्हतं. सुरुवातीचा काही काळ कोरोनापर्यंतचा असेल, परंतु विधान परिषदेला काही मर्यादा असतात. त्या मानाने विधानसभेच्या आमदाराला जास्त तिथं सन्मान मिळतो आणि कामही होतात. ही बाजू जी आहे महेश शिंदेची ती इथं स्ट्रॉंग ठरली की नंतर या 2-2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या पक्षाचं सरकार आलं, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला, ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आणि ठाम राहिले. त्यामुळं हे सर्व बाजू महेश शिंदे यांच्या पथ्यावर पडलेले आपल्याला दिसून येते. मग त्या माध्यमातून महेश शिंदेने जी कामं केली शेकडो कोटींची, आणि त्याने त्याचा प्रचारही चांगल्या पद्धतीने केला, ती लोकांच्या डोळ्यासमोर आणली आणि मी एवढी अशा पद्धतीची कामं केलेली आहेत ती दाखवून दिली. त्या मानानं यात शशिकांत शिंदे आपल्याला कमी पडलेल्याचं दिसून येतं. दुसरी गोष्ट, महेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या बेरजेला सुरुवात केली. ती गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच सुरू झालेली होती, परंतु या 5 वर्षात त्यांनी चांगली एक फळी निर्माण केलेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यात मग यात खासदार उदयनराजे भोसले यांचा त्यांनी उपयोग करून घेतला. आणखीन काही बाबी आपल्याला यात दिसून येतील. त्यामुळे या मतदारसंघामध्ये 2 शिंदेमध्ये हे मतदार आता तुलना करताना दिसून येत आहेत. आणि ही जर सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली तर यावेळेला महेश शिंदे यांची बाजू थोडीशी उजवी वाटते आपल्याला. आता प्रश्न असा की मतदान कशा पद्धतीने होईल. लोकसभा निवडणुकीच्या पुनरावृत्ती होईल की महेश शिंदेचं लीड वाढेल. आता दुसरी एक शक्यता की शशिकांत शिंदे यांचं बरोबरीत येतील का किंवा ते लीड त्यांचं वाढेल का. या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये जो हेडिंगमध्ये मुद्दा घेतला की लोकसभेचं लीड टिकणार की वाढणार, याचं कारण असं की या 2च शक्यता इथं गृहीत धरता येतात. त्याची कारणं तुम्हाला देताना मी फलटणचं उदाहरण देतो. फलटणमध्ये रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर जे माजी खासदार आहेत, हे दोघे कट्टर विरोधक. आणि रणजितसिंह निंबाळकर यांना तिथं भाजपचं तिकीट मिळालं आणि ते निवडून आले. त्यावेळेला फलटणमध्ये रामराजे यांनी टोकाचा विरोध करून सुद्धा तेथील जनतेनं एक आपला भूमिपुत्र आहे, फलटण तालुक्यातला आहे म्हणून जी 20-25 हजार मतं एक्स्ट्रा मतं जी दिली, ती एक आपला भूमिपुत्र या उद्देशानं खासदार होतोय. त्यामुळे रामराजेंचंही त्यांनी ऐकलं नाही असं दिसतं. आता कोरेगावचा जर विचार केला तर शशिकांत शिंदे यांनी घर बांधले, ते जावलीचे असले तरी आता कोरेगावकर झालेत, लासूरने त्यांनी घर बांधले. मग जरी माझे आमदार असले तरी तिथं 2च गट आहेत, एक महेश शिंदेचा आणि एक शशिकांत शिंदेचा. मग अशा वेळेला तिथल्या जनतेनं की आपल्या माझे आमदार या खासदारकीला उभा राहतोय म्हटल्यानंतर मग भरभरून मतं या मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना मिळायला पाहिजे होती. यातील दुसरी गोष्ट अशी की
महेश शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत, काही कार्यकर्त्यांनी तर असा विचार केला असावा की जर हे शशिकांत शिंदे लोकसभेला निवडून गेले तर महेश शिंदेंना इथं विरोधकच विधानसभेला उरणार नाही आणि ते आरामात आमदार होतील. परंतु असं झालं नाही. शशिकांत शिंदे यांना विधानसभेप्रमाणेच इथं विरोध झाला आणि जे लीड विधानसभेला महेश शिंदे यांना शशिकांत शिंदे यांच्यावर मिळालेलं होतं, लोकसभेलाही तेवढंच जवळपास लीड इथं शशिकांत शिंदेंवर उदयनराजेंनी घेतलं. याला महेश शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरली असं म्हणावं लागेल. आता प्रश्न असा पडतो की ही 7,000ची जी पिछाडी आहे लोकसभेची, गेल्या विधानसभेची पण तेवढीच, आता ही पिछाडी शशिकांत शिंदे कशा पद्धतीनं भरून काढणार. आता यातून एक अंदाज किंवा तर्क असा निघू शकतो की शशिकांत शिंदे या मतदारसंघात कमी पडत आहेत, त्यामुळे थंबनेलमध्ये ते बरोबरच असतील किंवा लीडच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील असं मुद्दाम म्हटलेलं नाही. दुसऱ्यांदा आमदार व्हायचं आणि विधानसभेचं लीड वाढवायचं किंवा लोकसभेचं लीड वाढवायचं, लोकसभेला जेवढं लीड मिळालं होतं या लीडमध्ये वाढ करायची असा हेतू ठेवून महेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बेरीज केली. अनेकांचे प्रवेश वगैरे झाले. राष्ट्रवादीचे विशेषतः रमेश ओबाळे म्हणून जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या सेलचे आणि दुसरे 2 राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. तसेच अनेक ग्रामपंचायती किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी महेश शिंदे यांच्या बाजूने प्रवेश केलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघात सध्या तरी महेश शिंदे यांची बाजू वरचढ असल्याचे आपल्याला दिसून येते लोकसभा विधानसभेची गणितं बघून. आता या निवडणुकीत महेश शिंदे यांनी भूमिपुत्र या शब्दावर चांगलाच जोर ठेवलेला आहे, कारण महेश शिंदे या मतदारसंघातले रहिवासी आहेत आणि शशिकांत शिंदे जावलीतून इकडं आलेत. बहुधा त्यामुळेच लोकसभेला त्यांना फटका बसला असावा. ते जर इथले भूमिपुत्र असते तर कदाचित त्यांना लोकसभेला इथं जादा लीड मिळालं असतं. आता गमतीची गोष्ट सांगतो की या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातलं बॉम्बे रेस्टॉरंट असेल किंवा बॉम्बे रेस्टॉरंटच्या पुढे जिथं आमदार मकरंद पाटील यांच्या बंगल्याकडे रस्ता जातो तिथं माने हाईट्स म्हणून एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या वर आणि लासूरनेत त्यांच्या घराच्या वर एक मोठे फुगे लावलेले आहेत. त्यावर तुतारी वाजवणारा माणूस एका साईडला शशिकांत शिंदे यांचा फोटो, असे ते फुगे हवेत तरंगताना दिसत आहेत. लोकसभेला ज्या पद्धतीनं शशिकांत शिंदे यांचं प्रचाराचं नियोजन सगळं विस्कळीत झालं, या पार्श्वभूमीवर ते या निवडणुकीत थोडंफार नियोजन करतील असं वाटलं होतं. परंतु या बाबतीत ही महेश शिंदे पुढे आहेत. आता या फुग्यांना टाचणी लावायची की त्याला उष्णता द्यायची, हे याचा विचार महेश शिंदे करतील आणि मतदारही याचा विचार करतील असं एकंदरीत दिसतंय. नमस्कार.